नमस्कार सर्वांना. आपण इनशॉट ॲप या ॲपवर आलेलो आहोत आणि इनशॉट ॲपचे भरपूर सारे फीचर आहेत. त्याच्यापासून तुम्ही चांगल्या पद्धतीने थंबनेल बनवू शकतात, व्हिडिओ बनवू शकतात. तुम्ही व्हिडिओ चांगल्या पद्धतीने एडिटिंग करू शकतात. त्याच्यामध्ये एक व्हिडिओ दुसरा व्हिडिओ कसा मिक्स करायचा, त्याच्यात भरपूर सारे नवीन फीचर आलेले आहे. इनशॉट ॲपचा जो लोगो आहे तो कशा पद्धतीने काढायचा, चला आपण बघूया. तर आपण इथं बघू शकता तुम्ही, आपल्याला एक व्हिडिओ बनवून दाखवायचा आहे. तर व्हिडिओवर क्लिक केलं आणि इथं न्यू टॅब घेतला मी. न्यू व्हिडिओ बनवायचा आहे आणि एक जे आता नवीन एक व्हिडिओ बनवत आहेत मी. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं इनशॉट ॲपचा जो लोगो आहे तो दिसत असेल, तो आपल्याला काढायचा असेल तर त्यावर वर जो गुणिलेची फुली आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं फ्री रिमूव्ह म्हणायचं. म्हणजे तुम्ही एक ॲड बघितली तर तुमचा जो वॉटरमार्क आहे तर तो रिमूव्ह होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला फक्त एक ॲड बघायची आहे. ती ॲड बघून तुमचा जो लोगो आहे तो रिमूव्ह झालेला आहे, तुम्हाला लोगो दिसणार नाही. आता बघा, आता ह्याच्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने एडिटिंग करायचे आपण बघू. इथं बघा, कॅनव्हास, ऑडिओ, स्टिकर, भरपूर सारे ऑप्शन आहे तुमच्यासाठी. बघा, इथं व्हॅल्यूममध्ये जायचं आहे तुम्हाला, फुल व्हॅल्यूम करायचं आहे आणि डिनॉइस करायचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला जो बॅकग्राऊंडचा आवाज आहे तो येणार नाही. इथं तुम्हाला कुठून चालू करायचं आहे तिथं चालू करून घ्यायचं आहे. व्हिडिओ कुठपर्यंत चालू ठेवायचा तो करायचा आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही इथं व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि इथं इफेक्टमध्ये जायचं आहे. भरपूर साऱ्या इफेक्ट आहे, एआयचे इफेक्ट आहे. त्या फिल्टरमध्ये जाऊन तुम्ही तुमचा मॅक्झिमाइज फिल्टर वगैरे लावून कॉन्ट्रिब्युशन कशा पद्धतीने करायचं आहे, तुम्हाला कशा पद्धतीने चांगलं दिसतं तसं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं अजून एक व्हिडिओ जोडायचा असेल तर तुम्हाला इथं प्लसवर क्लिक करायचं आहे आणि इथं व्हिडिओवर म्हणायचं आहे. व्हिडिओ म्हणल्यानंतर अजून एक व्हिडिओ मी त्याच्यात ॲड केला. बघा, अजून एक व्हिडिओ ॲड झालेला आहे. त्याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इफेक्ट पण देऊ शकता. बघा, अशा पद्धतीने इफेक्ट होणार आहे. तर ते इफेक्ट सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकता. त्यानंतर आता हा व्हिडिओ जोडला मी. आता ह्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे. तर इथं त्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. मी बॅकग्राऊंड रिमूव्ह करून दाखवतो तुम्हाला. इथं बघा, इथं आल्यानंतर कटआउट आहे, ह्या कटआउटवर क्लिक करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता, एकदम इझी पद्धतीने कटआउट झालेला आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपण व्हिडिओ एकमेकाला ॲड केलेला आहे. आता याच्यात भरपूर सारे ॲनिमेशन पण तुम्ही देऊ शकतात. बघा बघा, त्या पद्धतीने ॲनिमेशन. आता ह्याला बॅकग्राऊंड द्यायचं तर बॅकग्राऊंडमध्ये गेलो मी. भरपूर सारे आहेत. इथून पण आपण बॅकग्राऊंड देऊ शकतो, इथून पण आपण ह्याला बॅकग्राऊंड देऊ शकतो. आपण साईज मॅक्झिमाइज करू शकतो. इथं भरपूर सारे टेक्स्टचे पण ऑप्शन आहेत. तिथं टेक्स्ट जाऊन मी टेक्स्ट सिलेक्ट करतो. समजा लाडकी मराठी टाकतो मी. समजा इथं बघू शकता तुम्ही, लाडकी बहीण योजना. आता इथं बघा, ह्या टेक्स्टला तुम्ही कुठपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे तिथपर्यंत तुम्हाला टेक्स्ट ठेवू शकतात. आता मला जसं शेवटपर्यंत जर टेक्स्ट ठेवायचं आहे शेवटपर्यंत ठेवू शकतात. आता इथं प्लस मी टिक केलं. आता ह्याचा इफेक्ट वगैरे चेंज करायची मला, तर ह्याचा जे कलर आहे, याचे जे लेबल आहेत, मला वेगवेगळ्या पद्धतीने बदलू शकतो. आपण चेक करू शकतो, बदलू शकतो. बघा, मी चेंज केलेलं आहे. याला बॉर्डरसुद्धा देऊ शकतो, ब्लॅक बॉर्डर. बघा, व्हाईट बॉर्डरसुद्धा देऊ शकतो आणि ह्याला मी इथं सेट करतो. बघा, ह्याची साईज वाढवून घेतो थोडी. हां, ओके, थोडी कमी करतो, नॉर्मल. बघू शकता तुम्ही, तर चांगल्या पद्धतीने ॲडजस्ट झालेला आहेत. आणि आता हा व्हिडिओ, लाडकी बहीण योजनेचा जो मे महिन्याचा हप्ता आहे त्याची तारीख फिक्स झालेली आहे. 29 तारखेपासून लाडक्या बहिणीचा हप्ता 1500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पडायला सुरुवात होणार. अजून भरपूर सारे याच्यामध्ये इफेक्ट आहेत, भरपूर सारे पिक्चर आहेत, तुम्ही ते यूज करू शकता. धन्यवाद.